रिव्हिजन लेक्चर सिरीज जीएस बुस्टर रिव्हिजन लेक्चर सिरीज यामध्ये आज आपलं पहिलं लेक्चर आहे आणि आपण सुरुवात करतो इतिहास या विषयापासून, ज्यामध्ये इतिहासातलं पहिलं प्रकरण आहे युरोपियनांचं आगमन. आणि युरोपियनांचं आगमन झाल्यानंतर या युरोपियनांमध्ये असलेली प्रमुख व्यापारी कंपनी, जिचं नाव आहे ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापारासाठी आलेली आहे आणि या ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये आपला साम्राज्य विस्तार, व्यापारासोबतच पुढे नंतर साम्राज्य विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे जे युरोपियन व्यापारी आहेत, हे युरोपियन व्यापारी आपल्या देशामध्ये आले आणि युरोपियन व्यापारी पुढे या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत. तराजू लेकर आए थे, तलवार हाथ में उठाई और तख्त भी काबिज कर लिया. भारतीय को पराभूत किया. 1557 में पहले प्लासी की लड़ाई, 1764 में बक्सार की लढाई आणि मग बंगालचे दिवाणी अधिकार या ईस्ट इंडिया नावाच्या कंपनीला प्राप्त झालेले आहेत. कधी प्राप्त झालेले आहेत? 1764च्या लढाई नंतर. ती लढाई कोणती आहे? बक्सारची लढाई. आणि बक्सारच्या लढाई नंतर ब्रिटिशांना कोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत? बंगाल या प्रांतामध्ये दिवाणी अधिकार प्राप्त झालेले आहेत. आणि तिथून पुढे सुरुवात होते ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाची. साधारणतः 1757 प्लासीची लढाई, 1757 प्लासीची लढाई. प्लासीच्या लढाईमध्ये काय झालेली आहे? ब्रिटिश सत्तेची स्थापना झालेली आहे. 1757 ते 1857 हा 100 वर्षाचा जो कालावधी आहे, हा कंपनी राज म्हणून ओळखला जातो. आणि 1858 ला एक कायदा येतो आणि तो कायदा राणीच्या जाहीरनाम्यानुसार केला जातो. आणि राणीचा जाहीरनामा आल्यानंतर राणी म्हणते की आता ईस्ट इंडिया या कंपनीच्या हातामध्ये सत्ता राहणार नाही, ही सत्ता असेल ब्रिटनच्या सरकारच्या हातामध्ये. आणि तिथून सुरू होते ब्रिटिश राज. लक्षात, अन ब्रिटिश रूल इन इंडिया. आणि मग तिथनं पुढे भारताचा राज्यकारभार हा ब्रिटनच्या सरकारच्या नावाने सुरुवात होते. मग 1858 ते 1947 हा जो कालखंड आहे, हा कालखंड ब्रिटिश राजचा कालखंड म्हणून ओळखला जातो. 1757 ते 1947 हा कालखंड ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटन सरकारच्या साम्राज्याखालील, वर्चस्वाखालील भारताच्या वसाहतवादाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. तत्पूर्वी भारतामध्ये हे जे युरोपियन व्यापारी आले, हे युरोपियन व्यापारी का आणि कशा पद्धतीने आलेले आहेत, त्याला एक महत्वपूर्ण घटना कारणीभूत आहे. आणि ती घटना आहे 1453 ची कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव. कॉन्स्टँटिनोपल हे असं ठिकाण आहे, जे ठिकाण पश्चिम आणि आशिया, युरोपियन देश, युरोप खंड आणि आशिया खंड या दोन देश खंडामध्ये चालणारा जो भूमार्गे चालणारा जो व्यापार आहे, हा व्यापार प्रामुख्याने कॉन्स्टँटिनोपल या शहरावरून चालायचा. 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल हे तुर्कांनी जिंकून घेतलेले, ऑटोमन तुर्कांनी. आणि कॉन्स्टँटिनोपल या शहरावरती ऑटोमन तुर्काचा वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळे आशिया आणि युरोपमध्ये या भूमार्गाने चालणाऱ्या व्यापारामध्ये काही अडथळे निर्माण झालेले आहेत. मग युरोपियन व्यापाऱ्यांना जर भारतासोबत व्यापार करायचा असेल तर त्याच्याकरता पर्यायी मार्ग शोधणं हे कर्मप्राप्त झालेलं आहे. आणि त्याच अपरिहार्यतेतून युरोपियन खलासी भारताचा शोध घेण्यासाठी, अर्थातच भारताच्या दिशेने जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी निघालेले आहेत. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण कोलंबस आहे, नंतर अमेरिगो वेस्पुसी आहे, बार्थोलोम्यू डायस आहे, नंतर वास्को दी गामा आहे. असे अनेक युरोपियन, पोर्तुगीज, डच, फ्रेंच खलासी हे भारताच्या दिशेने जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी निघालेले आहेत. मग महत्वाची घटना काय? भारताच्या दिशेचा शोध किंवा भारताकडे जाणारा जलमार्ग या युरोपियन व्यापाऱ्यांना का शोधावा लागला? तर त्याचं कारण आहे 1453 तत्कालीन घटना. आणि ती घटना आहे कॉन्स्टँटिनोपल या शहराचा पाडाव, ज्याला आज आपण इस्तंबूल या नावाने ओळखतो. का? तर इस्तंबूल हे असं ठिकाण आहे, जिओग्राफिकल लोकेशन जर आपण इस्तंबूलचं पाहिलं तर युरोप आणि आशिया या दोन खंडांमध्ये चालणारा व्यापार, या व्यापाराचं प्रमुख केंद्र म्हणजे हा इस्तंबूल नावाचं शहर असलेलं आपल्याला
दिसून येतं आणि कॉन्स्टँटिनोपलचा हा पाडाव झाल्यामुळे युरोपियन खलासांना भारताकडे येणारा पर्यायी व्यापारी जलमार्ग शोधावा लागलेला आहे. आणि म्हणूनच इथून पुढे काय झालेलं आहे तर व्यापारी जलमार्ग शोधण्यासाठी निघालेले आहेत. प्राचीन काळापासून आपण पाहतो की भारताचा जो व्यापार आहे रोम, मिस्र, इटाली त्यासोबतच अरबस्तान, इराक, इराण या देशासोबत भारताचा प्राचीन कालखंडापासून व्यापार चालायचा. मग अगदी आपण पाहिलेलं आहे की प्राचीन युगामध्ये मौर्य साम्राज्य हे अतिशय प्रगतशील असलेलं साम्राज्य. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने विचार केला तर सातवाहन असेल किंवा मग महाराष्ट्रामध्ये असलेलं राष्ट्रकूट साम्राज्य असेल, प्राचीन कालखंडामध्ये यांचा व्यापार विदेशासोबत चालायचा. म्हणून फार प्राचीन काळापासून भारताचे युरोपातील रोम, व्हेनिस, जिनेवा इत्यादी नगराशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले होते. आणि मध्ययुगीन काळात, प्राचीन युग संपल्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये युरोपचा भारत आणि आग्नेय आशियाशी विविध मार्गावरून व्यापार चालत असे. या व्यापाराचा आशियाई जगात अरब व्यापाराचे तर भूमध्यसागरीय आणि युरोपियन भागात इटालियन व्यापाऱ्यांचे मोठे प्रस्थ होते. परिणामी काय झालंय, आशियापासून युरोप पर्यंत जाताना अनेक देशामधून अनेक व्यक्तीच्या द्वारे हा मार्ग जात होता. व्यापाऱ्यांना प्रचंड नफा या व्यापारातून मिळत होता. परंतु यामध्ये एक घटना घडलेली आहे आणि ती घटना या व्यापारी मार्गामध्ये प्रामुख्याने अडथळा ठरलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तुर्कस्तान आणि इराणचे आखात यात खुसकीच्या मार्गाने व्यापार चालत होता. भारतामधला व्यापार हा प्रामुख्याने खैबर खिंड नावाची एक खिंड आहे, त्या खिंडीतून भारताचा भूमार्गे व्यापार चालायचा. पुढे नंतर इराणचे आखात आणि तुर्कस्तान यांच्यामध्ये चालणारा व्यापार खुसकीच्या मार्गाने चालायचा. परंतु या व्यापारामध्ये पुढे अडथळे निर्माण झालेले आहेत आणि त्या अडथळ्यामध्ये महत्वाची घटना म्हणजे 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी जिंकलेलं कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर. युरोप आणि आशिया या दोन खंडामध्ये चालणाऱ्या व्यापाराचं हे प्रमुख केंद्र होतं. मग 15व्या शतकाच्या मध्यात ऑटोमन तुर्कांनी तुर्कस्तान, इराण, आशिया मायनर इत्यादी प्रदेश जिंकून घेतले आणि 1453 साली पूर्व रोमन साम्राज्याची म्हणजे बायझंटाईन याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल, ज्याला आपण काय म्हणतो इस्तंबुल, आणि ही घटना या व्यापारी मार्गाच्या याच्यामध्ये महत्वाचं असलेलं हे कॉन्स्टँटिनोपल हे शहर आणि कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकून घेणं या घटनेचा परिणाम भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. आणि या घटनेच्या परिणामामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळालेली आहे. त्यामुळे इंग्रजांनी, युरोपियन लोकांनी, पोर्तुगीज लोकांनी, डच लोकांनी भारताकडे येणाऱ्या पर्यायी जलमार्गाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच्यासाठी घटना कारणीभूत आहे महत्वाची, ती म्हणजे 1453 चा कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव. खुसकीचा मार्ग म्हणजे भूमार्ग याच्यामुळे काय धरण्यात आले, रोखून धरण्यात आले. आणि परिणामी जलमार्ग शोधण्यासाठी पोर्तुगाल, स्पेन, पश्चिम युरोपियन देश आघाडीवर होते आणि लवकरच हॉलंड, इंग्लंड, फ्रान्स या देशातील व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि त्यांनी पर्यायी जलमार्ग शोधून घेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि मग वेगवेगळे प्रवासी भारतामध्ये पर्यायी जलमार्ग शोधण्यासाठी निघालेले आहेत. या घटनाक्रमामध्ये पहिला प्रवासी निघाला, त्याचं नाव आहे बार्थोलोमी डायस. काय नाव आहे, बार्थोलोमी डायस. बार्थोलोमी डायस हा पहिला प्रवासी. बार्थोलोमी डायस काय करत आहे, भारताच्या दिशेने येणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी निघाला. हा बार्थोलोमी डायस हा पोर्तुगीज खलासी आहे. भारताच्या दिशेने जाणारा मार्ग शोधण्यासाठी निघालाय, परंतु तो दक्षिण आफ्रिकेच्या टोकापर्यंतच पोहोचला आणि दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला पोहोचून त्या टोकाला नाव दिलेलं आहे केप ऑफ गुड होप. काय नाव दिलेलं आहे, केप ऑफ गुड होप, आशेचं भूसिर. परंतु तो दक्षिण आफ्रिकेला भारत समजून परत फिराला आणि परत आपल्या देशामध्ये गेला आणि इथं शोध लागला दक्षिण आफ्रिकेच्या टोकाचा. त्याचं नाव आहे केप ऑफ गुड होप आणि नाव लक्षात ठेवायचं बार्थोलोमी डायस. काय नाव आहे, बार्थोलोमी डायस हा पहिला पोर्तुगीज खलासी. नंतर मग 1492 मध्ये भारताकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध घेण्यासाठी स्पेनचा खलासी
कोलंबस निघाला. कोण निघाला? कोलंबस. कोलंबसाचे गीत नावाची कविता होती. कोलंबस निघाला. कोलंबसही अंटार्क्टिक महासागराजवळ पोहोचला आणि त्याला भारतीय उपखंडामध्ये येत असताना वाऱ्याची दिशा चुकल्यामुळे त्याचा मार्ग चुकला आणि तो अर्ध्या वाटेतूनच परत फिरलेला आहे. म्हणजेच कोलंबस सुद्धा भारताकडे येणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी अपयशी ठरलेला आहे. नंतर आलेला आहे कोलंबस त्याच मार्गाने, कोलंबस ज्या मार्गाने भारताकडे निघाला होता त्याच मार्गाला फॉलो करत निघालेला आहे इटालियन प्रवासी अमेरिगो वेस्पुसी. आणि हा सुद्धा अमेरिगो वेस्पुसी आहे का किनाऱ्यावरती पोहोचला आणि तिथं आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा काही भारताचा किनारा नाही आणि शोधायला निघाला होता भारत आणि यानं शोध लावला अमेरिकेचा आणि त्याच्या नावावरनं अमेरिगो वेस्पुसी नावावरनं देश शोधला गेला अमेरिका. पहिला प्रवासी निघाला पोर्तुगीज खलासी बार्थोलोम्यू डायस भारताकडे जाणारा जलमार्ग शोधण्यासाठी. तो भारत तर त्याला मिळाला नाही, भारत तर त्याला शोधता आला नाही, पण त्याने एक दुसरा शोध लावून ठेवला तो म्हणजे केप ऑफ गुड होपचा. त्याच्याच मार्गाने फॉलो करत निघाला हा कोलंबस. कोलंबसही भारतापर्यंत पोहोचू शकला नाही. अंटार्क्टिक महासागरातील वाऱ्याच्या दिशेमुळे त्याचा मार्ग भटकला आणि तोही परत त्याच मार्गाने परत गेला. नंतर आला इटालियन प्रवासी, त्याचं नाव आहे अमेरिगो वेस्पुसी आणि तो भारताच्या त्याच्या लक्षात आले की आपण ज्या किनाऱ्यावरती पोहोचलोय तो भारत नावाचा देश नाहीच आहे आणि मग या अमेरिगो वेस्पुसीच्याच नावावरनं कोणता देश तर अमेरिका हे नाव त्या देशाला प्राप्त झालं. पुन्हा नंतर निघाला वास्को दी गामा. लिस्बन ते कालिकत. लिस्बन वरनं हा निघालाय वास्को दी गामा आणि वास्को दी गामा पोहोचला 23 मे 1498 रोजी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती आणि ते ठिकाण आहे कालिकत. त्याला आपण काझीकोडे असंही म्हणू शकतो. म्हणून पश्चिम किनारपट्टीवरती पोहोचलेला पहिला युरोपियन खलासी कोण तर त्याचं नाव आहे वास्को दी गामा. त्याचं नाव काय? वास्को दी गामा हा पश्चिम किनारपट्टीवरती पोहोचणारा पहिला युरोपियन ठरला आणि या वास्को दी गामाने काझीकोडे कालिकत या ठिकाणी झामोरिन राजाची काय घेतलेली आहे? भेट घेतलेली आहे. तो पुढे नंतर भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ही एक महत्वाची घटना ठरली आणि इथून पुढे युरोपियन लोकांना भारताकडे येणारा व्यापारी जलमार्ग सापडलेला आहे आणि अनेक युरोपियन व्यापारी मग भारताच्या दिशेने व्यापार करण्यासाठी यायला लागले. हा तो काळ आहे ज्या काळामध्ये व्यापाराचा मार्ग हा जलमार्ग होता आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय देशांमध्ये चालणारा जो आंतरराष्ट्रीय व्यापार होता त्या व्यापाराचा मार्ग म्हणजे कोणता? जलमार्ग. म्हणून या वास्को दी गामाने शोधून काढलेला भारताकडे जाणारा जलमार्ग हा भारताच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरतो. त्याचं कारण असं की भारताकडे जाणारा जलमार्ग या वास्को दी गामाने शोधून काढल्यामुळे भारतामध्ये अनेक युरोपियन प्रवाशांना, युरोपियन व्यापाऱ्यांना येण्याची एक नवी संधी, एक नवं दार खुलं झालं होतं या वास्को दी गामाच्या प्रवासामुळे. लिस्बन ते कालिकत आणि कालिकत मध्ये तो पोहोचलाय 23 मे 1498. काझीकोडे, त्याला आपण काझीकोडे म्हणतो, तिथं झामोरीनचा राजा आहे. आलं लक्षात? 20 मे, हा किती आहे? 20 मे, तारीख चुकली. किती? 20 मे. आलं लक्षात? किती आहे? 20 मे 1498. पुढे 1519 मध्ये फर्डिनांड मॅगेलन, हे नाव लक्षात ठेवा, फर्डिनांड मॅगेलन पोर्तुगीज खलासी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याच्या दिशेने सागरी सफारीवर आला. मात्र ही प्रदक्षिणा पूर्ण होण्याआधीच तो समुद्री चाच्या बरोबर म्हणजे समुद्र के लुटेरे, समुद्रामध्ये जहाज लुटणारे हे समुद्र के लुटेरे याच्यासोबत चकमक झाली आणि हा फर्डिनांड मॅगेलन या चकमकीत ठार झालेला आहे. या कंटेंट वरती आयोग परीक्षेत प्रश्न कसा विचारतो तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी निघालेल्या युरोपियन खलाशाचा योग्य क्रम ओळखा. पहिला आहे बार्थोलोम्यू डायस, पोर्तुगीज आहे. दुसरा कोलंबस, हा कोणत्या देशाचा आहे? नंतर आहे कोलंबसच्याच मार्गाने आला अमेरिगो वेस्पुसी, इटालियन आहे. आणि नंतर आलेला आहे तो म्हणजे वास्को दी गामा, वन्स अगेन पोर्तुगीज. आणि नंतर आहे फर्डिनांड मॅगेलन यांचा. हा एक कंटेंट लक्षात ठेवायचा. आणि दुसरा महत्वाचा कंटेंट म्हणजे तो खलासी कोणत्या देशाचा आहे. खलासी आणि त्याचा देश याचा जोड्या लावा
अशा फॉर्मॅट मध्ये पण प्रश्न येऊ शकतो. जाऊयात पुढे. काही अडचणीपर्यंत घटनाक्रम आणि नंतर भारतात येणाऱ्या युरोपियनांचा क्रम. पहिल्यांदा भारतात कोण आलं? पोर्तुगीज. म्हणून भारतातील पहिली वसाहत कोणाची असेल? पोर्तुगीजांची. त्याच्यानंतर आले डच, नंतर आले ब्रिटिश, नंतर आले फ्रेंच. लक्षात, पहिल्यांदा भारतात कोण आलं? पोर्तुगीज, नंतर डच, नंतर ब्रिटिश, नंतर फ्रेंच. म्हणून हा क्रम महत्वाचा आहे, इथं असतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न. आणि हा आहे PYQ. डच, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, फ्रेंच. नंतर भारतातून जाणाऱ्या युरोपियनांचा क्रम. सर्वात अगोदर गेले डच, नंतर ब्रिटिश, नंतर फ्रेंच आणि त्यानंतर पोर्तुगीज. पोर्तुगीजांनी सर्वात शेवटी गोवा सोडलेला आहे, लक्षात. म्हणून भारतात येणाऱ्या युरोपियन व्यापाऱ्यांचा क्रम पहिल्यांदा पोर्तुगीज आले, त्यानंतर डच आले, नंतर ब्रिटिश आले आणि नंतर फ्रेंच आले. भारतातून जाणाऱ्या युरोपियनांचा क्रम पहिल्यांदा डच गेले, त्यानंतर ब्रिटिश, फ्रेंच आणि सर्वात शेवटी गेले पोर्तुगीज. प्रिलिमच्या दृष्टिकोनातून अशा कंटेंट वरती प्रश्न असतात, म्हणून हा क्रम लक्षात ठेवायचा. जाऊयात पुढे. फास्ट ट्रॅक रिव्हिजन. पोर्तुगीज. भारतामध्ये येणाऱ्या युरोपियन व्यापाऱ्यांचा, युरोपियन खलासांचा क्रम. भारतामध्ये पहिल्यांदा आलेले व्यापारी आहेत पोर्तुगीज. वास्को दी गामा या पोर्तुगीज खलाशाने युरोप पासून भारतापर्यंत जाणारा नवीन सागरी मार्ग शोधून काढलेला आहे. आणि तो कुठून? लिस्बन ते कालिकत. प्रवासाचा मार्ग काय आहे? लिस्बन ते कालिकत. या दोन ठिकाणांची नावं लक्षात ठेवायची. स्टेटमेंट मध्ये त्याचा प्रवासाचा मार्गही विचारला जाऊ शकतो. लिस्बन ते कालिकत. पुढे, तो दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला केप ऑफ गुड होप आशियाचे भूशर. आशियाचे भूशर कोणी शोधून काढलं होतं? बार्थोलोम्यू डायस. व्हेरी गुड. आणि नंतर त्याला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कालिकत, ज्याला काझी कोडे असंही म्हटलं जातं, कालिकत हे नाव लक्षात ठेवायचं. कालिकत काय नाव आहे? कालिकत. केरळ बंदरात पोहोचला. कालिकतचा राजा, हिंदू राजा झामोरिन, इम्पॉर्टंट आहे. कालिकतचा राजा झामोरिन याने आपल्या राज्यात पोर्तुगीजांना व्यापार करण्याची परवानगी दिली आणि खऱ्या अर्थाने भारताच्या भूमीवरती युरोपियन व्यापाराला सुरुवात झाली. आणि ती सुरुवात कोणी करून दिलेली आहे? पोर्तुगीज खलासी वास्को द गामा याने मार्ग शोधून. आणि त्याला परवानगी कोणी दिली? तर झामोरिनचा राजा. कोणता आहे? हिंदू राजा झामोरिन. कालिकत या ठिकाणी. चलो ठीक आहे इथपर्यंत. पुढे, झामोरिन कालिकतच्या हिंदू राज्याची पदवी. समुद्रचे राजे. झामोरिन म्हणजे काय? समुद्राचे राजे. 1499 मध्ये, पुढे फॅक्ट आहे, 1499 मध्ये वास्को दी गामा आपल्या देशाला परत गेला. कुठे गेला? पोर्तुगालला. मात्र परत जात असताना या वास्को दी गामाने काही भारतातल्या वस्तू आपल्या जहाजात भरून तो परत गेला. लक्षात, त्याला वाटलं की वास्को दी गामाला हा झामोरिन राजा माझं स्वागत करेल, पण झामोरिन राजाने याचं काही भव्य दिव्य स्वागत केलं नाही. परंतु जात असताना काही तो वस्तू जहाजामध्ये भरून विकत काय केला? आपल्या देशामध्ये परतला. आणि त्या भारतातल्या मौल्यवान वस्तू विकून त्याला 60 पट नफा झाला. आणि पोर्तुगीजांना समजलं की ये तो कुछ और ही बात है, भारत तो सोने की चिड़िया है. अगर मामूली चीजें बेचकर 60% नफा अगर इनको मिलता है, तो भारत से अगर ऐसी चीजें हम बार बार जाकर लूट के ले आएंगे, तो फिर तर यांचे दारिद्र्यच नसतं होईल. म्हणजे आर्थिक लूट करता येईल व्यापाराच्या निमित्तानं. आणि या भारताच्या आर्थिक संपन्नतेवर, भारताची आर्थिक संपन्नता कोणाला समजलेली आहे? वास्को दी गामाला. आणि म्हणून वास्को दी गामा पुन्हा आला भारतामध्ये, दोनदा आला त्याच मार्गाने, लिस्बन ते कालिकत. बरोबर, मार्ग बदलून. पुढे बघा. आणि मग नंतर काय झालंय? 1500 मध्ये पेड्रो अल्वारेज केब्रल हे नाव लक्षात ठेवा. पेड्रो अल्वारेज केब्रल या पोर्तुगीज खलाशाचे भारतात आगमन झाले. आणि 1502 साली वास्को दी गामा पुन्हा भारतात आला. यावेळी येताना, पहिल्यांदा येत असताना तो एकच जहाज घेऊन आला होता. किती किती? एक जहाज का 4 जहाज? 4 जहाज. आणि किती प्रवासी होते सोबत? इतर किती? 70 होते का 170? आठवा.
बरोबर आहे. गॅब्रियल नावाचं जहाज होतं का? आला होता. आणि मग जो जहाजामध्ये त्यानं काय केलं होतं, पहिल्या भेटीमध्ये काही वस्तू भरून घेऊन गेला होता. त्याच्या लक्षात आलं की या वस्तू विकल्यामुळं, भारतातून आणलेल्या वस्तू विकल्यामुळे 60 पट नफा होत असेल, तर दुसऱ्यांदा येत असताना तो अधिक जहाजासोबत घेऊन आला. आलं लक्षात. आणि मग पुढे यावेळी तो अधिक जहाजासोबत घेऊन आला. त्याने कालिकत, कोचीन, कन्नौर येथे पोर्तुगीजची व्यापारी केंद्र स्थापन केली. ही फॅक्ट आहे. फॅक्टच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची. कालिकत, कोचीन, कन्नौर इथे ठिकाणी, कालिकत, कोचीन, कन्नौर या 3 ठिकाणी वास्को द गामानं काय केलेले आहे, तर पोर्तुगीजांच्या व्यापारी वसाहती स्थापन केलेले आहेत. 1505 अल्फान्स अल्फान्सो डी अल्मिडा, अल्फान्सो डी अल्मिडा 1505 हा भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून नेमण्यात आला. ही आहे फॅक्ट. म्हणून भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण? अल्फान्सो डी फ्रान्सिस्को डी अल्मिडा, फ्रान्सिस्को डी अल्मिडा. आणि दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर आहे अल्फान्सो अल्बुकर्क. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. फ्रान्सिस्को डी अल्मिडा भारतातील पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर आहे. तर 1509 मध्ये दीव जवळ एक सागरी लढाईत इजिप्त, तुर्कस्तान व गुजरातच्या एकत्रित मुस्लिम आरमाराचा पराभव या फ्रान्सिस्को डी अल्मेडा याने केलेली आहे. फॅक्ट लक्षात ठेवायची. भारतातील पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण? तर तो आहे फ्रान्सिस्को डी अल्मेडा किंवा अल्मिडा. ठीक आहे, जातो पुढे. समजलं इथपर्यंत? चलो. अल्फान्सो दी अल्बुकर्क, फ्रान्सिस डी अल्मिडा याच्या ठिकाणी गव्हर्नर म्हणून आलेला आहे अल्फान्सो डी अल्बुकर्क. आणि भारतातील पोर्तुगीज राजाचा संस्थापक कोण किंवा साम्राज्याचा संस्थापक कोण? तर तो आहे अल्फान्सो डी अल्बुकर्क. म्हणून ही फॅक्ट इथं इम्पॉर्टंट आहे. फॅक्ट बघा, भारतातील कोण आहे पोर्तुगीज राजाचा संस्थापक? अल्फान्सो दी अल्बुकर्क. आणि 1503 मध्ये स्क्वाड्रन कमांडर म्हणून तो भारतामध्ये कार्यरत होता. आणि 1509 मध्ये त्याला भारतातील दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर कितवा? दुसरा. पहिला कोण? अल्मेडा. दुसरा कोण? अल्बुकर्क. तो महत्वाकांक्षी होता व पराक्रमी होते. त्याने ही फॅक्ट इथं महत्वाची आहे पीवायक्यूच्या दृष्टिकोनातून. विजापूरचा आदिलशहा याच्याकडनं या अल्फान्सो दी अल्बुकर्क याने गोवा फेब्रुवारी 1510 मध्ये काबीज करून घेतला. अल्फान्सो दी अल्बुकर्क याने फेब्रुवारी 1510 मध्ये, कधी? फेब्रुवारी 1510 मध्ये गोवा कोणाच्या याच्यामध्ये होता? आदिलशाहीचा. कुठला? विजापूरचा आदिलशहा याच्या ताब्यामध्ये असलेला गोवा अल्फान्सो दी अल्बुकर्क या दुसऱ्या पोर्तुगीज गव्हर्नराने जिंकून घेतला आणि गोव्यामध्ये आपल्या साम्राज्याची म्हणजेच पोर्तुगीजांच्या साम्राज्याची स्थापना केली. म्हणून पोर्तुगीज राजाचा संस्थापक कोण? तर तो आहे अल्फान्सो दी अल्बुकर्क. ही फॅक्ट इम्पॉर्टंट आहे. पुढे आपल्या पोर्तुगीज सहकाऱ्यांना स्थानिक हिंदू स्त्रियांशी विवाह करण्यासाठी या अल्फान्सो दी अल्बुकर्कने प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणून स्थानिक हिंदू स्त्रियांशी विवाहाचं धोरण राबवणारा पोर्तुगीज गव्हर्नर कोण? अल्फान्सो दी अल्बुकर्क, पोर्तुगीजांच्या राज्याचा संस्थापक. समजलं? पुढे. आणि त्याने काय केलं तर विजयनगरच्या राज्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. स्टेटमेंट येतात विजापूरच्या राजाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणारा, हिंदू स्त्रियांशी विवाहाचे धोरण राबवणारा, पोर्तुगीजांच्या साम्राज्याचा संस्थापक, फेब्रुवारी 1510 मध्ये आदिलशहाकडून गोवा जिंकून घेणारा, पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर कोण? वरील विधानावरून योग्य व्यक्ती ओळखा.
वर्णनावरून व्यक्ती ओळखणे प्रिलिमचा पॅटर्न आहे. MPSC चा क्वेश्चन पॅटर्न अशा पद्धतीने असतो. 4-5 स्टेटमेंट दिले जातात आणि या स्टेटमेंट मध्ये विवरणावरून व्यक्ती ओळखा. नाही तर मग काय असतं, 4-5 स्टेटमेंट दिलेले असतात आणि मग अजून त्याच्यामध्ये एखादं स्टेटमेंट फसवलेलं स्टेटमेंट असतं आणि वरील पैकी कोणकोणते स्टेटमेंट बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत ते ओळखा. हिस्ट्रीमध्ये अशा फॅक्ट मध्ये फसवलं जातं. म्हणून अल्फान्सो दी अल्बुकर्क दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर, पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक, 1510 मध्ये आदिलशहाकडनं गोवा जिंकून घेतला आणि नंतर आहे हिंदू स्त्रियांशी विवाहाचं धोरण अवलंबणारा आणि मैत्रीचं धोरण, विजापूरच्या राजासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणारा आणि अरबी घोड्याचा पुरवठा केला. कोणी अरबी घोड्यांचा पुरवठा केला? तर या विजयनगरच्या राजांना अरबी घोड्यांचा पुरवठा केला. धार्मिक छळातही तो पुढे होता, म्हणजे धार्मिक छळ करण्यामध्ये हा पुढे होता. मुस्लिमाचा त्यांनी मोठा छळ केला. असे असले तरी सागरावरील पोर्तुगीज आरमारी सत्ता प्रबळ बनवली होती. तसेच अरबियन व्यापाऱ्यांना शह देण्यामध्ये तो काय झाला, यशस्वी झालेला. हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पुढे कार्टाज. व्हॉट इज मीन बाय कार्टाज? कार्टाज म्हणजे काय? कार्टाज म्हणजे काय? संरक्षणाचे पत्र, लेटर ऑफ प्रोटेक्शन. आशियाई व्यापाऱ्यांना पोर्तुगीजांनी हिंदी महासागरात स्थापन केलेल्या कस्टम स्टेशन मधनं, कस्टम स्टेशन म्हणजे आपण जसं टोल नाका म्हणतो, वसुली नाका म्हणतो, अशा वसुली नाक्यांवरती, वसुली चौक्यांमधनं कार्टाज म्हणून ओळखले जाणारे संरक्षणाचे पत्र व्यापार करत असताना त्या परवाना पत्र दिलं जात असे. आणि सोबतच समजा एका ठिकाणाहून, एका चौकीपासून दुसऱ्या चौकीपर्यंत ते व्यापारी वाहतूक करत असताना तेवढ्या क्षेत्रामध्ये संरक्षण देण्याची जबाबदारी या प्रोटेक्शन लेटर नुसार असायची. समुद्र के लुटेरे, समुद्र म्हणजे समुद्रामध्ये लूटमार करणारे चाचे, यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी असे प्रोटेक्शन लेटर्स प्रोव्हाइड केले जायचे. त्यामुळे आशियाई व्यापाराच्या जहाजांना पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून काय मिळत असे? संरक्षण मिळत असे. नंतर पोर्तुगीजांच्या त्याच्यामध्ये नंतर आहे ते म्हणजे निनो दी कुना. निनो दी कुना हा पोर्तुगीज गव्हर्नर आहे. कोण आहे? पोर्तुगीज गव्हर्नर. त्याचं नाव काय आहे? निनो दी कुना. आणि या निनो दी कुनाने 1530 मध्ये भारतातील पोर्तुगीजांची राजधानी कोचीन वरून कुठं आणलेली आहे? गोव्याला हलवलेली आहे. आणि ही आहे फॅक्ट. ही फॅक्ट लक्षात ठेवायची. का? निनो दी कुना 1530 मध्ये भारतातील पोर्तुगीजांची राजधानी कोची वरून गोव्याला हलवलेली आहे. आणि गुजरातचा बादशाह बहादूर शहाकडून दीव, सास्ती, वसई जिंकून घेतली. ही आहे तुमची PYQ मधली फॅक्ट. आणि लक्षात काय आहे? कोणकोणती? 1534 मध्ये गुजरातच्या बादशहाकडून बहादूर शहा दीव, सास्ती, वसई जिंकून घेतली. समजते आता? गुजरातच्या बादशहाकडून कोणत्या कोणत्या? तर दीव, सास्ती आणि वसई ही 3 नावं लक्षात ठेवायची. नंतर आलेला आहे मार्टिन अल्फान्सो डिसूजा. मार्टिन अल्फान्सो डिसूजा. त्याच्याबरोबर जेसुइट सेंट फ्रान्सिस झेवियर भारतात आले. कोण आले? सेंट झेवियर. आणि पोर्तुगीज वसाहती. ही फॅक्ट प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्वाची. पोर्तुगीजांच्या वसाहती, पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा. पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा. तर पश्चिम किनारपट्टीवरती असलेल्या वसाहती आणि इकडे पूर्व किनारपट्टीवरती असलेल्या वसाहती. पश्चिम किनाऱ्यावरती कोचीन, दीव, दमण, गोवा, सास्ती, वसई. याच्यापैकी पहा हे दीव, सास्ती, वसई. दीव, सास्ती, वसई या कोणाकडून? तर बघा, गुजरातचा बादशाह बहादूर शहाकडून पोर्तुगीजांनी जिंकून घेतल्या होत्या. फॅक्ट मध्ये सरळ विचारलं जातं, खालील पैकी कोणत्या वसाहती गुजरातच्या बादशहाकडून पोर्तुगीजांनी जिंकून घेतल्या? दीव, सास्ती आणि वसई या 3 वसाहती आणि या पश्चिम किनारपट्टीवरती असलेल्या पोर्तुगीजांच्या
वसाहती आहेत. बरोबर. पुढे चोल आणि मुंबई. पूर्व किनारपट्ट्यावरती मद्रास जवळील सेंट थोमेची लढाई इतिहासामध्ये महत्वाची आहे. कोणामध्ये झालेली आहे ती? पोर्तुगीज आणि ब्रिटिश आणि पोर्तुगीजात झाली का? कोणामध्ये झाली? सेंट थोमेची लढाई. सेंट थोमे. नंतर बंगालमध्ये हुगळी आणि चितगाव. बंगालमध्ये हुगळी आणि चितगाव पूर्व किनारपट्टीवरील पोर्तुगीजांच्या महत्वाच्या वसाहती. जाऊयात पुढे. हा कंटेंट इथं महत्वाचा आहे. पोर्तुगीजांचा शेवट. पोर्तुगीजांचा शेवट. भारतात प्रवेश करणारे आणि प्रदेश जिंकणारे पहिले युरोपियन व्यापारी कोण आहेत? पोर्तुगीज. आणि 16व्या शतकाच्या अखेरीस या पोर्तुगीज सत्तेचा काय झालेला आहे? ऱ्हास झालेला आहे. शहाजहानच्या काळामध्ये 1631 मध्ये कासिम खान, मध्ययुगीन भारताचा इतिहास. कासिम खान या मुघल सरदाराने पोर्तुगीजाकडून काय काबीज केलेली आहे? हुगळी. आणि 1661 मध्ये ब्रिटनचा राजकुमार आणि पोर्तुगीजाची राणी राजकुमारी ब्रँगन्झा कॅथरीन या दोघांचा ठरला विवाह. विवाह ठरल्यानंतर मग लाडाच्या जावयाला द्यायचं काय? तर हुंडा, आंदण म्हणून पोर्तुगीजांच्या नियंत्रणात असलेली वसाहत, पोर्तुगीजांकडे असलेलं व्यापारी केंद्र मुंबई या जावयाला भेट म्हणून दिलेली आहे पोर्तुगीजांनी. म्हणजेच ब्रिटिशांकडनं पश्चिम किनारपट्टीवरती असलेलं महत्वाचं व्यापारी केंद्र मुंबई हे इंग्रजांनी कसं मिळवलं? तर हुंडा म्हणून मिळवलं 1661 मध्ये. 1661 मध्ये पोर्तुगीजाच्या राजाने आपली बहीण म्हणजे राजकुमारी पोर्तुगीजांची कॅथरीन ब्रँगन्झा हिचा विवाह कोणासोबत ठरलेला? राजा चार्ल्स दुसरा या विवाहामध्ये आंदण म्हणून, हुंडा म्हणून काय दिलेलं आहे? तर ही मुंबई भेट दिलेली आहे. 1739 मध्ये मराठ्यांनी चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली हे 3 प्रदेश बघा, ही इम्पॉर्टंट आहे. फॅक्ट मध्ये पहा. 1739 मध्ये मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली वसई, सास्ती प्रदेश जिंकून घेतले आणि असे प्रदेश जाऊन शेवटी पोर्तुगीजाकडे काय उरलं? दीव, दमण, गोवा एवढेच प्रदेश राहिले. 1661 पर्यंत हे त्यांच्या ताब्यात होते. अशा पद्धतीने इथं आपल्याला पोर्तुगीज सत्तेचा शेवट झालेला दिसतो. म्हणून भारताच्या दिशेने येणारे पहिले व्यापारी कोण? तर पोर्तुगीज. कोण आहेत? पोर्तुगीज. पुढे हॉलंड, नेदरलँड नावाचा देश आहे ज्याला आपण हॉलंड असं म्हणतो. इथले डच व्यापारी, पोर्तुगीज आल्यानंतर डच व्यापारी आले 1602 मध्ये. कधी आले? 1602 मध्ये. आणि त्याकरता व्यापार करण्याकरता त्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना मार्च 1602 मध्ये केलेली आहे. मात्र यापूर्वी डचांचे भारताशी व्यापारी संबंध होते. मराठी ऐतिहासिक कागदपत्रात डचांचा उल्लेख वलंदेज म्हणून करण्यात आलेला आहे. का म्हणून करण्यात आलेला आहे? वलंदेज. ही फॅक्ट महत्वाची आहे. वन लाइनर प्रश्न येतो. मराठी कागदपत्रात खालीलपैकी कोणत्या युरोपियन व्यापाऱ्याचा उल्लेख वलंदेज असं करण्यात आलेला आहे? वलंदेज. वलंदेज. मराठी कागदपत्रात खालीलपैकी कोणत्या युरोपियन व्यापाऱ्यांचा उल्लेख वलंदेज असा करण्यात आलेला आहे? त्यामध्ये मग पोर्तुगीज, ब्रिटिश, डच, फ्रेंच. कोणते? डच. डचांचा उल्लेख आहे. डच म्हणजेच वलंदेज. पुढे डचांच्या वसाहती. डचांनी भारतात आपली पहिली वसाहत स्थापन केलेली आहे 1605 मध्ये मसुलीपट्टणम या ठिकाणी. म्हणून डचांची भारतातील पहिली वसाहत कोणती? तर आहे मसुलीपट्टणम. कोणती आहे? मसुलीपट्टणम. त्यानंतर 1610 मध्ये पुलिकत, नंतर आहे पुलिकत, नंतर आहे सुरत 1616, बिमलीपट्टणम 1641, कारिकल 1645, चिंचुरा आणि 1658 मध्ये कासिम बाजार, बारानागोर, पटना, बालासोर, नागपट्टणम. तर 1663 मध्ये कोचीन. परीक्षेत प्रश्न आला तर कसा येतो? तर डचांनी भारतामध्ये स्थापन केलेल्या वसाहतीचा क्रोनॉलॉजी ओळखा, कालानुक्रम ओळखा.
आणि मग कालानुक्रम ओळखा म्हटल्यानंतर दोन टाईप मध्ये इथं प्रश्न तयार होतात. एक तर वसाहत आणि स्थापना यांच्यात जोड्या लावा, किंवा मग कालानुक्रम ओळखा. कालानुक्रम ओळखा. पहिली वसाहत कोणती आहे डचांची? भारतातली मसुलीपट्टणम. त्यानंतर मग हा क्रम पुलिकत, सुरत हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. 1690च्या आधी पुलिकत हे डचांचे भारतातील प्रमुख केंद्र होते. त्यानंतर त्याची जागा कोणी घेतली? नागपट्टणम. ही सुद्धा महत्वाची फॅक्ट आहे. डचांची भारतातील महत्वपूर्ण वसाहत कोणती? कोणती आहे? पुलिकत. तिची जागा कोणत्या वसाहतीने घेतली? नागपट्टणम. डचांनी कडलोर, कोणत्या ठिकाणी? कडलोर येथे फोर्ट सेंट डेव्हिड नावाचा किल्ला उभारला. फोर्ट सेंट डेव्हिड. परीक्षेत अजून कसा प्रश्न येतो पहा. युरोपियन व्यापारी, कोणानंतर त्यांचे प्रमुख वसाहत आणि त्या वसाहती ठिकाणी असलेला किल्ला. ब्रिटिश कलकत्ता, त्या ठिकाणी असलेल्या किल्ल्याचं नाव. फ्रेंच मद्रास, त्या ठिकाणी असलेल्या किल्ल्याचं नाव. डच कडलोर, त्या ठिकाणी असलेल्या किल्ल्याचं नाव. अशा पद्धतीनं पण जोड्या लावा फॉर्मॅट मध्ये प्रश्न येतो. कारण प्रिलिमचा जो पेपर पॅटर्न असतो तो फॅक्च्युअल आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे फॅक्ट डिझाईन केलेल्या असतात. म्हणून डेटा काय आहे याच्यापेक्षाही पीवायक्यूच्या अनालिसिस नंतर आयोगाचा प्रश्नपत्रिका सेट करण्याचा ट्रेंड काय आहे, आयोगाच्या प्रश्नपत्रिकांची रचना कशी असते, आयोगाचा प्रश्न कसा सेट होतो आणि आयोगाच्या प्रश्नाचा फॉर्मॅट लक्षात आला पाहिजे. लक्षात, त्या फॉर्मॅट नुसार आपल्याला फॅक्ट डिझाईन करता आल्या पाहिजेत. त्याच्याकरता हे काय असते? अनालिसिस लेक्चर. त्याच्यामध्ये हा जो डेटा आहे या डेटावरती अशा पद्धतीने आयोग प्रश्न जनरेट करू शकतो किंवा याच्यामध्ये अशा स्वरूपाचे पीवायक्यू तुम्हाला आलेले दिसतील. पुढे डचांचा शेवट. डचांनी आतापर्यंत भारतापेक्षा आग्नेय आशियातील जावा, सुमात्रा, मलाया, द्वीपकल्प म्हणजे आग्नेय आशियाकडे डचांचा व्यापार प्रामुख्याने केंद्रित होता. तेथील पोर्तुगीज व इंग्रज यांच्या ताब्यात असणारे अनेक प्रदेश कोणी काबीज केले होते? डचांनी. म्हणून आग्नेय आशियातील पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या ताब्यात असलेले प्रदेश प्रामुख्याने कोणी काबीज केलेले आहेत? डचांनी. म्हणून आग्नेय आशियातील व्यापारावरती प्रामुख्याने कोणाचं वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येते? डचांचं वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येते. मात्र डचांना इंग्रजांशी स्पर्धा करणे सोपे गेले नाही. इंग्रज व डचामध्ये 60-70 वर्षाच्या व्यापारी स्पर्धेनंतर 18व्या शतकाच्या प्रारंभी भारतात डचांची पिछेहाट होऊ लागली आणि ब्रिटिशांनी 1759 मध्ये, ही फॅक्ट महत्वाची आहे, ब्रिटिशांनी 1759 मध्ये बेदराच्या कोणत्या लढाईत? बॅटल ऑफ बेदरा, ही लढाई महत्वाची आहे. डचांचा अंतिम पराभव केला आणि 1795 मध्ये त्यांना भारतातून पूर्णपणे हद्दपार केले. म्हणून ब्रिटिशांनी डचांची सत्ता भारतातून कोणत्या लढाईतील विजयाने हद्दपार केली? तर ती लढाई आहे बॅटल ऑफ बेदेरा. बॅटल ऑफ बेदेरा कोणाकोणामध्ये झाली? इंग्लिश वर्सेस डच यांच्यामध्ये झाली. जिंकलेत डच इंग्लिश आणि हरलेत डच. यामुळे डचांची सत्ता इथून नेस्तनाबूत झालेली आहे. ती लढाई आहे बॅटल ऑफ बेदेरा किंवा बेदरा. ही लढाई महत्वाची आहे. फॅक्ट. पुढे ब्रिटिश नंतर आलेले आहेत ब्रिटिश. तत्पूर्वी आपण इथपर्यंतचा कंटेंट रिवाइज करून झाल्यानंतर काही प्रश्नांकडे जाऊयात. काय करूयात? काही प्रश्न एमसीक्यू पाहूयात. सांगा, पहिला व्यापारी कोण आला भारतामध्ये? पहिला खलासी कुठपर्यंत पोहोचला? तो कोणत्या मार्गे आला? केप ऑफ. चलो देखो, भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. यूपीएससी प्रिलिम मध्ये आलेला प्रश्न आहे. भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने
विचारात घ्या. डच लोकांनी गजपती शासकांनी त्यांना दिलेल्या जमिनीवर त्यांचे कारखाने गोदामे पूर्व किनारपट्टीवर स्थापन केले. पूर्व किनारपट्टीवर स्थापन केले. चुकीचं आहे का बरोबर आहे विधान ओळखायचं आहे. दुसरं, या विधानाला आपण वेट करूया, नंतर जाऊया दुसऱ्या विधानाकडे. दुसरं विधान असं आहे, अल्फान्सो डी अल्बुकर्क, अल्फान्सो डी अल्बुकर्क ने विजापूर सल्तनतीकडून गोवा ताब्यात घेतला. हे विधान बरोबर का चुकीचं? तर हे विधान बरोबर. का? अल्फान्सो डी अल्बुकर्क हा दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर. या काय केलेलं आहे? अल्फान्सो डी अल्बुकर्क याने काय केलेलं आहे? विजयनगर का विजापूर, विजापूर, विजापूरचा आदिलशाह, विजापूरच्या आदिलशहाकडनं काय केलेलं आहे? त्याने 1510 मध्ये गोवा जिंकून घेतलेला आहे. म्हणून विजापूरच्या आदिलशहाकडून, विजापूरच्या आदिलशहाकडून अल्फान्सो डी अल्बुकर्क पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर याने काय केलेलं आहे? 1510 मध्ये गोवा जिंकून घेतलेला आहे. बरोबर. आणि विजयनगरच्या राजासोबत या अल्फान्सो दी अल्बुकर्क याने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते आणि हिंदू स्त्रियांशी विवाहाचे धोरण आखलेले होते. आणि अरबांचं व्यापारी वर्चस्व मोडीत काढण्यासाठी, अरबांच्या विरोधात लढण्यासाठी या विजयनगरच्या राजाला अल्फान्सो दी अल्बुकर्क पोर्तुगीजांनी अरबी घोडे भेट दिलेले होते. आणि हा अल्फान्सो दी अल्बुकर्क हा मुस्लिमांचा विरोध करणारा पोर्तुगीज गव्हर्नर होता. म्हणून दुसऱ्या क्रमांकाची जी फॅक्ट आहे ती अगदी करेक्ट आहे. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास येथे विजय मिळविल्यानंतर विजयनगर साम्राज्याच्या प्रतिनिधीकडून पहाडे तत्वावर घेतलेल्या भूखंडावर कारखाना स्थापन केला. मद्रास जवळ भूखंड भाड्याने घेतला, जमीन भाड्याने घेतली आणि त्या ठिकाणी कारखाना स्थापन केला. हे सुद्धा विधान बरोबर आहे. मग याच्यातनं 2 आणि 3 हे 100% बरोबर असलेला पर्याय निवडायचा. एक आपण स्टील वेट करूया. म्हणून असा 2 आणि 3 विधान बरोबर असलेला पर्याय कोणता आहे? याच्यामध्ये 1 आणि 2 आहे, 3 नाही, म्हणून एलिमिनेट करू आपण. इथं 2 नाही म्हणून हा पण एलिमिनेट होतो आणि मग आपण पोहोचतो 50% उत्तरापर्यंत. 2 तर पर्याय गेले, आता 50% उत्तरापर्यंत. एक तर उत्तर 2 असेल अथवा 1, 2, 3 तीनही विधाने बरोबर असतील. मग आता पहिल्या क्रमांकाची फॅक्ट चेक करूया. डच लोकांनी गजपती शासकांनी त्यांना दिलेल्या जमिनीवर त्यांचे कारखाने गोदामे पूर्व किनारपट्टीवर स्थापन केले. याचा उल्लेख आपण डचांबद्दलची जी माहिती पाहिली त्याच्यात कुठेच आलेला नाही. आणि डचांनी आपली जी वसाहत स्थापन केली होती ती पहिली वसाहत मसुलीपट्टणम आहे. कोणती आहे? मसुलीपट्टणम. आणि त्याच्याकरता गजपती शासकांकडनं त्यांनी परवानगी घेतली का? नाही. म्हणून हे विधान आहे चुकीचं आणि अॅक्युरेट उत्तर येते तुमचं 2 आणि 3. जाऊ दुसऱ्या प्रश्नाकडे. चलो. यूपीएससी प्रिलिमला आलेला हा प्रश्न आहे. 17व्या शतकाच्या पहिल्या चतुर्थामध्ये खालीलपैकी कोणत्या भागात इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीचे कारखाने होते? आपण इंग्रजांपर्यंत अजून आलेलो नाही, पण इथं पश्चिम किनारपट्टीवरती भरूच हे फक्त एक हे याचं उत्तर आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यापारी म्हणून युरोपियन लोकांमध्ये सर्वात शेवटी कोण आले? सर्वात शेवटी, सर्वात पहिल्यांदा आले कोण? पोर्तुगीज. पोर्तुगीजांनंतर, त्यानंतर आणि नंतर, आणि जाण्याचा क्रम पोर्तुगीज सगळ्यात शेवटी गेले गोवा सोडून. म्हणून आलाय प्रश्न त्या क्रमामध्ये. यूपीएससी प्रिलिमला आलेला प्रश्न
स्वातंत्र्यापूर्वी भारतात व्यापारी म्हणून युरोपियन लोकांमध्ये सर्वात शेवटी कोण आले होते? तर त्याचं उत्तर चलो. नंतर ब्रिटिश, आपण ब्रिटिश सत्ता आपण अभ्यासलेली नाही. हा, डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून आजच्या कोची या ठिकाणी डचांची पहिली वसाहत, डच याच्याबद्दलची माहिती पाहिली आपण. आजचे कोची हे भारतातील स्वतंत्र होईपर्यंत डचांची वसाहत होती. बरोबर आहे का विधान? बर. पोर्तुगीजांनी कोची जिंकून घेण्यापूर्वी कोची ही प्रथम डचांची वसाहत होती. आजचे कोची ब्रिटिश वसाहतीचा भाग कधीही झाले नाही. या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायची आहेत. कोणतं विधान बरोबर आहे? कोणतं आहे? डच. कोणतं आहे? आजचे कोची हे भारत स्वतंत्र होईपर्यंत डचांची वसाहत होती. डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून आजच्या कोची येथे फोर्ट विल्यम कोलकात्यामध्ये बांधलेला आहे. हे चुकीचं आहे. पोर्तुगीजांनी कोची जिंकून घेण्यापूर्वी कोची ही प्रथम डचांची वसाहत होती आणि आजचे कोची ब्रिटिश वसाहतीचा भाग कधीही झाले नाही. पर्याय क्रमांक 3 लक्षात. पुढे योग्य जोड्या. भारतात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी डचांनी सर्वप्रथम वखार स्थापन केली? या प्रश्नानुसार प्रश्न आणि पर्याय तुम्ही फॅक्ट पाठ केलेली असते. डचांची पहिली वसाहत मसुलीपट्टणम या ठिकाणी स्थापन झाली, परंतु आयोगाने इथं कशी विकेट पाडलेली आहे पहा. म्हणून पहिली वसाहत कोणती, दुसरी वसाहत कोणती, तिसरी वसाहत कोणती यांचा कालानुक्रम याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. इथं आयोगाने ट्रेंड चेंज केला. पहिले सगळ्यांनाच पाठ आहे, मग आयोगाने सांगितलं की दिलेल्या पर्यायातून पहिली कोणती हे शोधा. प्रश्न फक्त ट्विस्ट केला. बरोबर. असाही म्हणजे विकेट पाडणारा प्रश्न येऊ शकतो युपीएससी प्रिलिम. का कोणती आहे मग इथं? व्हेरी गुड. युरोपियन शक्तीच्या भारतातील प्रवेशासंबंधी पुढील कोणती विधाने चुकीची आहे? पोर्तुगीजांनी गोवा 1499 साली ताब्यात घेतला, हे विधान चुकीचं आहे. इथं तुम्हाला काय चुकवलेली आहे? डेट, इयर मध्ये चुकवलेलं आहे. अॅक्युरेसी, फॅक्ट 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा आदिलशहाकडनं जिंकून घेतलेला आहे. फ्रान्सिस अल्बुकर्क पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक आहे. हा कोण आहे? पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक, दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर. म्हणून पहिलंच विधान इथं काय आहे? चुकीचं आहे. आणि विचारलंय काय? चुकीचे विधान. म्हणून आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. पहिलं विधान. दुसरं, मसुलीपट्टणम येथे इंग्रजांनी भारतातील पहिली वखार स्थापन केली, हे विधान बरोबर आहे. इंग्रजांनी काय केलं होतं? जहांगीर बादशाहकडे, जहांगीराच्या दरबारामध्ये, जहांगीरच ना, याच्याकडे सुरत या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मागितलेली, परंतु सुरत या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी जहांगीराने नाकारली. जहांगीर हा पोर्तुगीज आरमाराच्या प्रभावाखाली होता. कारण भारतामध्ये येणारे पहिले प्रवासी कोण होते? तर पोर्तुगीज होते. पोर्तुगीजांच्या वर्चस्वामुळे जहांगीराने या युरोपियन असलेल्या ब्रिटिशांना सुरत या ठिकाणी व्यापारी वसाहत स्थापन करण्याची परवानगी नाकारलेली आहे. म्हणून त्यांनी पहिली वसाहत कुठं स्थापन केली? मसुलीपट्टणम 1605 का 11? 11 मध्ये मसुलीपट्टणम आणि 13 मध्ये सुरत. म्हणून 1608 मध्ये आले होते. मागणी, दरबारात मागणी केली पण परवानगी दिली नाही. म्हणून वन्स अगेन क्रोनॉलॉजी वरती हा प्रश्न तुम्हाला सुटतो. म्हणून पहिलं विधान चुकीचं, दुसरं बरोबर. 1633 मध्ये ओडिसात इंग्रजांनी आपली पूर्व दक्षिण भारतातील पहिली वखार स्थापन केली, विधान बरोबर आहे. आणि फ्रेंचांनी 1746 मध्ये डुप्लेच्या नेतृत्वाखाली मद्रासचा ताबा घेतला.
प्रश्नच फक्त सोडवायचे नाही, तर प्रश्नांमध्ये आलेली बरोबर आणि चुकीची विधानं, बरोबर असलेली विधानं पण नोट करून ठेवायची आणि जी चुकलेली विधानं आहेत त्यांना बरोबर करून उत्तरात लिहून ठेवायचं. कारण आयोगाच्या PYQ मधनं प्रश्न रिफ्लेक्ट होत असतात. त्यावेळेस आयोग जर इथं ही फॅक्ट विचारली असेल तर पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्नातूनच प्रश्न तयार करत असते. हे PYQ चं महत्व आहे. बरोबर आहे, कारण हे आयोगाचे प्रश्न आहेत. पुढे जोड्या लावा. कॅप्टन हॉकिन्स, ईस्ट इंडिया कंपनी तर्फे कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात भारतात आला? आत्ताच सांगितलंय, जहांगीर बादशाह. कोणाच्या काळामध्ये? जहांगीर बादशाह. प्लासीची लढाई नंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला. बरोबर आहे. मीर जाफर आपलं राज्य कारभार राजधानी कुठून? मुर्शिदाबादवरून पाहू लागला. ढाक्यावरनं राजधानी कुठे नेली त्यानं? मुर्शिदाबाद. बरोबर. म्हणून हे दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. ए आणि बी. 1608 मध्ये कॅप्टन हॉकिन्स, आत्ताच बोललोय मी, कॅप्टन हॉकिन्स 1608 मध्ये कुठं आला? सुरतला आला. आणि सुरतला आला आणि जहांगीराकडे सुरत या ठिकाणी वकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. आणि कोणत्या जहाजामध्ये बसून आला होता? त्या जहाजाचं नाव आहे हेक्टर जहाज. कॅप्टन हॉकिन्सने वापरलेलं जहाज कोणतं आहे? तर हेक्टर जहाज. आणि हा ग्रुप सी प्रिलिम मध्ये पहिलाच प्रश्न आहे, ग्रुप सी च्या पेपर मध्ये. आलं लक्षात? म्हणून इथं जहाजाचं नाव विचारलंय ग्रुप सी ला आणि इथं काय विचारलंय? फॅक्ट मध्ये. म्हणजेच PYQ मधल्याच कंटेंट मधनं PYQ क्वेश्चन. आलं लक्षात? म्हणून 1608 मध्ये कॅप्टन विल्यम्स हॉकिन्स सुरतला आला. कोणतं जहाज घेऊन? हेक्टर. आणि त्याने जहांगीराकडून सुरत येथे वकार उभारण्यासाठी परवानगी मिळविली का? परवानगी नाकारण्यात आली का? तर तो पोर्तुगीजाच्या आरमाराच्या प्रभावाखाली होता. म्हणून इथलं उत्तर काय येणार? चलो. 1690 नंतर पुलिकत ऐवजी नागपट्टणम येथे कोरोमंडलवरील प्रमुख केंद्र बनले. कोणाचे? डचांचे. कोणाचे बनले? डचांचे बनले. आणि त्यानंतर एक किल्ला तयार केलेला आहे. कोणता? त्याचं नाव सेंट डेव्हिड. हा कोणाचा किल्ला आहे? डचांचा. कोणत्या वखारी जवळ? कोणतं ठिकाण आहे ते? कडलोर. व्हेरी गुड. 1757 नंतर बंगालचा नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? बघा, हा प्रश्न आहे आणि प्रश्नाच्याच फॅक्ट वरती पुन्हा प्रश्न आलेला आहे. बंगालचा नवाब मीर जाफर बंगालचा नवाब बनला आहे, पहिलं वाक्य. आणि इकडे तोच प्रश्न कशा स्वरूपात विचारलेला आहे? फॅक्टच्या स्वरूपामध्ये विचारलेला आहे. 1757 नंतर बंगालचा नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? मीर जाफर. नंतर ईस्ट इंडिया ब्रिटिशांपर्यंत आपण आलेलो नाहीये. म्हणून कोणत्या मोगल राजाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली? केली का? पुढे नंतर परवानगी दिलेली, पहिल्यांदा नाकारली आणि नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट कोणी नाकारली होती? मुर्शिद कुली खान, जाफर खान. ही सगळी काय आहेत? महत्वाची प्रश्न आहेत फॅक्ट स्वरूपातली. मी ईस्ट इंडिया कंपनी बद्दलचं रिव्हिजन केलेलं नाहीये, म्हणजे ब्रिटिश तुम्हाला शिकवलेले नाहीत, तरी तुम्हाला हे प्रश्न मी वाचून या बेसवरती सोडवून घेतलेले आहेत. राहिलेला कंटेंट मी तुम्हाला उद्या शिकवेन आणि नंतर त्याच्यावरती प्रश्न सोडवून घेईन. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया.